नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे कुक्कुटपालनचे व्हिडिओ पाहिलेले आहेत। आजचा विषय हा जरा थोडा वेगळा आहे। तर मित्रांनो, आपण आहोत पालघर जिल्ह्यामध्ये। तर मित्रांनो, ज्या फार्मला आपण आज व्हिजिट दिलेला आहे, ज्या लोकांना नवीन कुक्कुटपालन करण्याची म्हणजे सुरुवात करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। या फार्मवरती जे आपण आलेलो आहोत, हे फार्म पूर्ण गावरान कुक्कुटपालन विषयी तुम्हाला या फार्मवरती सविस्तर माहिती पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, कुक्कुटपालनामधले जे बारकावे असतात, कुक्कुटपालनाची आपण सुरुवात कशी करावी, कोणत्या पक्ष्यांची आपण निवड करावी आणि ज्यावेळेस आपण कुक्कुटपालन सुरुवात करत असतो त्यावेळेस किती पक्षापासून सुरुवात करावी, शेडची रचना कशी असावी, परिपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो। तर चला मित्रांनो, पाहूया या फार्मचे मालक कोण आहेत आणि फार्म कसं चालवतात त्यांच्याकडून सविस्तर माहिती। तर चला मित्रांनो, पाहूया। नमस्कार सर। नमस्कार सर। तर प्रथमतः आपले जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांच्यासाठी आपला परिचय द्या सर। नमस्कार मित्रांनो, माझं नाव उमेश पाटील आहे आणि आपल्या फार्मचं नाव आहे दीप फार्म आणि हा आपला पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुका आणि ह्या गावामध्ये विक्रमगड तालुक्यामध्ये केव गाव हे आहे आणि ह्या गावामध्ये जवळपास आपला टोटल 800 म्हणजे छोटे मोठे पक्षी बघून 800 आसपास आपला पॅरेंट्स वगैरे आणि पक्षी आहे। तर सर, तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जवळपास आता गावरान जातीचे 800 पक्षी आहेत। ओके। तुमचा फार्म जर बघितला तर जे नवीन म्हणजे या क्षेत्रामध्ये उतरण्याचा विचार करतायत, ओके, त्यांच्यासाठी हा फार्म मला वाटतं परिपूर्ण आहे। ओके। तर सर, आम्हाला सांगा की आपण एवढं मोठं फार्म उभारलं, तुमच्याकडे पक्षी पण गावरान आहेत, ओके, तर आपण ही जी कल्पना आहे तुमच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली की आपण गावरान जातीचे पक्षी ठेवावं आणि हा फार्म करावा? कसं आहे की माझं सांगायचं झालं तर माझं कपड्याचं शॉप आहे। म्हणजे मुळात आम्ही टेलर म्हणजे 2002 पासून मी हे काम करतो टेलरिंगचं। तर कसं आहे, टेलरिंग मी मास्टर आहे। माझ्याकडे 3 कारागीर असतात। त्या कारागिरांना काम दिल्यानंतर माझ्याकडे खूप मोकळा वेळ असतो। मग अशा वेळेस काय आहे की मी काय ना काय असं वेगळं करत असतो। याच्या आधी मी हॉटेल सुद्धा टाकलं, पण नोटबंदीमध्ये ॲक्च्युली ते बंद झालं। तर त्याच्यानंतर मग परत करायचं काय, मग असे व्हिडिओज बघत असताना कुक्कुटपालनाचे व्हिडिओ आपल्याला दिसायला लागले। तर ते दिसल्यानंतर मग आपण इन्क्युबेटरचा एक व्हिडिओ बघितला आणि स्वतःच इन्क्युबेटर बनवलं आणि 8 कोंबड्यापासून आपण सुरुवात केली होती। तर सुरुवात केल्यानंतर आजूबाजूच्या घरातल्या लोकांची पण अंडी आपण त्या मशीनमध्ये टाकली आणि तेव्हापासून आपली सुरुवात झाली। तर मित्रांनो, विशेष सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्या सरांचं पण चॅनल आहे यूट्यूबला, द्वित फार्म नावाने। तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलला जर भेट दिली नसेल तर सरांच्या चॅनलला भेट द्या। कुक्कुटपालनविषयी सविस्तर माहिती तुम्हाला त्या चॅनलवरती पाहायला भेटेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं कुक्कुटपालन करणं हे सोपं आहे, तर मित्रांनो यामागे खूप मेहनत असते। सरांनी 8 कोंबड्यापासून सुरुवात केलेली आहे आणि त्याचं जवळपास आता 800 ते 1000 पर्यंत रूपांतर झालंय। आणि सरांकडं हे जे कुक्कुटपालनात म्हणजे जे औषध पाणी जे आपल्याला कोंबड्याला द्यायचं असतं त्याचं नॉलेज आणि कुक्कुटपालनमध्ये काय होतंय की प्रत्येक जे लोक असतात तर सुरुवातीला काय करताय, व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाहता यूट्यूबला आणि 1000ची बॅच, डायरेक्ट 2000ची बॅच किंवा आवाढव्य असा खर्च करून मोठी शेडची रचना असती आणि नंतर मग हा बिझनेस थोडा कुठंतरी डबघाईला येतो आणि लगेच सोडून देत आहेत। तर ज्या लोकांना खरंच कुक्कुटपालन करण्याची इच्छा आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्याला उमेश सर परिपूर्ण माहिती देत आहेत। तर सर, आम्हाला सांगा की आता आपण एवढं फार्म बनवलं, तुम्ही 8 कोंबड्यापासून सुरुवात पण केली, तुमच्याकडे बरंच मला या इथं फार्मवर आल्याच्या नंतर बरेच असे फलक दिसत आहेत। तर बऱ्याच ठिकाणी आपण जातो पण तिथं असं फलक वगैरे काही दिसत नाही, डायरेक्ट कुठंतरी एक शेड बनवलेला असतं आणि मुक्त संचारमध्ये कोंबड्या सोडलेल्या असतात। तर ही रचना काय सर, ही कल्पना काय? कसं आहे की सांगायचं झालं, तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलंच की बरेच लोक काय करतात की कुठले तरी युट्यूबला व्हिडिओ बघतात आणि काही माहिती न घेताना, एक सांगायचं झालं आता मी समजा टेलर आहे तर मला टेलरिंग शिकण्यासाठी मला काही वेळ द्यायला लागला, तेव्हा मी कुठेतरी ते परिपूर्ण झालो। त्याच पद्धतीने समजा तुम्हाला किराणा दुकान टाकायचं तर तुम्हाला 1-2 दिवस आधी तिकडे जाऊन त्या गोष्टी शिकाव्या लागतात। पण कुक्कुटपालन एक अशी गोष्ट आहे
की हजारोने पक्षी टाकतायत, लाखोचे शेड बांधतायत, 3-3 लाखाचे 2-2 लाखाचे असे कंपाऊंड टाकतायत, खर्च करा. जागा भाड्याने घेऊन कुक्कुटपालन करतायत आणि माहिती कुठेही घेत नाहीत. आणि अशा वेळेस काय होतं मित्रांनो की भरपूर असे लॉस येतात. जवळपास 70 रोग हे या पोल्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि ह्याची काहीही माहिती न घेताना कुक्कुटपालन चालू करतात, 1000ची बॅच घेतात. जेव्हा पक्षी लहान असतो 1 महिन्यापर्यंत फिडिंग चांगलं करतात, त्याच्यानंतर त्यांचे पैसे संपतात आणि मग हळूहळू हा बिझनेस लॉस होतो. आणि काही माहिती न घेताना चालू केल्यामुळे काय होतं की भरपूर असं नुकसान होतं आणि पोल्ट्री इंडस्ट्रीला भरपूर असा त्रास होतो. म्हणजे सांगायचं झालं तर त्याचं नाव बदनाम केलं जातं. तर ह्यासाठी मित्रांनो मला सांगायचं आहे की जे हे फलक तुम्हाला इकडे दिसत आहेत, तर आपल्या फार्मवर प्रत्येक संडेला किंवा 15 दिवसातून संडेला आपल्याकडे ट्रेनिंग असते आणि राहण्याची जेवणाची सोय असते आपल्या इकडे. आणि बाहेरून कोणी व्हिजिटला येतात तर त्यांना सुद्धा मी इथे नसलो तरीही बऱ्याच गोष्टी लावल्यात. म्हणजे अंडी देण्याची, कोंबड्या अंडी कमी देतात त्याची कारणं, त्याचबरोबर सांगायचं झालं तर रोगाचे विषय पूर्ण डिटेल्समध्ये, अंडी उत्पादनासाठी कुठल्या कुठल्या कोंबड्या ठेवल्या पाहिजे, कुठल्या जातीने सुरुवात केली पाहिजे, तर त्याचे फळक, तर ही एक कॉन्सेप्ट आहे. तर मित्रांनो आपण आताच सरांनी सांगितलं की जे फलक आहे त्या फलकाचं काय फलित आहे आणि फलक का म्हणजे कशासाठी लावलेले. तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या फार्मवरती व्हिजिट देता त्यावेळेस नक्कीच या फलकवरची जी माहिती आहे ती माहिती तुम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकता किंवा आपल्या वाचन करू शकता. यामध्ये संपूर्ण कुक्कुटपालनामधले जे बारकावे आहेत, कुक्कुटपालन म्हणजे एखाद्या कोंबडीला कसा आजार झाल्याच्या नंतर त्याची जे हे आहे म्हणजे दुरुस्ती करायची, कसं त्यामधून त्या कोंबडीला बरं करायचं किंवा कोंबडी अंडे का देत नाही, कोंबडी जास्त अंडे देण्यासाठी काय करावं, तर संपूर्ण माहिती मित्रांनो या फलकवर दिलेली आहे. परिपूर्ण अशी माहिती आहे. तर मित्रांनो पाठीमागे तुम्हाला आपल्या शेड दिसतंय, तर या शेडमध्ये सरांच्या कोंबड्या असतात. तर चला मित्रांनो पाहूया या शेडमध्ये काय रचना आहे. तर चला. तर पशुपालक मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे शेड आहे तर ह्या शेडमध्ये संपूर्ण सरांच्या ज्या कोंबड्या आहेत त्या असतात. तर सर आम्हाला सांगा आपण हे जे शेड बनवलंय ह्या शेडची साईज किती आहे आणि पाठीमागं पलीकडे एक मध्ये कप्पा केलेला दिसतोय, तर पलीकडे हे जे गाय आहे नेमकं काय आहे. तर हा जो आपला शेड आहे हा 40 बाय 15चा आहे आणि प्लस 5 फूट तिकडे वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण हॅचिंग मशीन ठेवले आणि जो पलीकडचा कप्पा आहे त्याच्यामध्ये आपण फक्त अंड्यावरच्या कोंबड्या बसतात म्हणजे रवणीवर बसवतात पिल्लं काढण्यासाठी, तर तो सेक्शन वेगळा केलाय. त्याचं कारण कसं आहे सांगायचं झालं तर आता इकडे तुम्ही दाखवू शकता. तर एकाच डब्यामध्ये एक सांगायचं टप आहे, त्या टपामध्ये तुम्ही बघत असाल तर 3-3, 4-4 कोंबड्या ह्या बसलेल्या असतात. आणि अशा वेळेस जर आपण ह्याच शेडमध्ये जर आपण अंडीसाठी कोंबड्या बसवल्या असत्या तर काय झालं असतं की ज्या कोंबड्या अंड्यावर बसवल्या त्याच ठिकाणी दुसऱ्या कोंबड्या जाऊन त्यांनी सुद्धा अंडी दिली असती किंवा मग ती अंडी खराब झाली असती. तर ह्यासाठी मित्रांनो आपण ह्या पद्धतीने नियोजन करतो. त्याचबरोबर कसं आहे, कोंबडी सांगितली तर हा एक पक्षी आहे आणि पक्षी असल्यामुळे काय की त्याला उंचावर बसण्यासाठी म्हणून आपण ह्या पद्धतीने केलंय. तर आपण हे बांबू सिस्टम आहे ही आपल्याला काढायची आहे, तर फक्त आपल्याला हे लोखंडी जे स्क्वेअर पाईप येतात तर ते वापरायचे, कारण याच्यावर कुठल्याही पद्धतीची घाण ही साचत नाही. आणि सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आपल्या समजा माझ्याकडे 10 बाय 20चा शेड आहे किंवा मग 20 बाय 10चा शेड आहे, तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने आमच्या कोंबड्या बसतील. तर मित्रांनो कसं असतं की रात्रीच्या बसण्यासाठी कोंबड्याला 1 स्क्वेअर फीट किंवा 2 स्क्वेअर फीटची जागा लागते आणि अशा वेळी जर तुम्ही एकाच वरती लेवलला जर हे केलं स्ट्रक्चर बनवलं या पद्धतीने तर तुमच्या 1 ते 2 स्क्वेअर फीट मध्ये तुमच्या 3 ते 4 कोंबड्या बसतात. तर या पद्धतीने तुम्ही कमी शेडमध्ये जास्त कोंबड्या ठेवू शकता. तर मित्रांनो पाहू शकता आपण की या शेडमध्ये आपल्याला असं भुस्सा टाईप टाकलेलं दिसतंय. तर जे शेड असतात आपल्याकडे बनवलेले तर त्यामध्ये गावाकडचे लोक काय करतात, डायरेक्ट असा कोबा बनवतात आणि त्यामध्येच कोंबड्या सोडतात किंवा काही ठिकाणी कोबा पण नसतोय. तर जे तुम्ही इथं भुसा टाकलंय ह्याचं काय गणित आहे नेमकं. भुसा टाकल्याने काय की काय होतं की हा समजा लाकडाचा भुसा आहे आणि तुम्ही आता बघत असाल एकदम पूर्ण फ्री राहतो, बरोबर आहे. आणि याच्यावर काय होतं की बीट जी पडते, कोंबडीची विष्ठा जी पडते ती याच्यावर लगेच सुकून जाते आणि आपल्याला क्लिनिंग करायला आता सांगायचं झालं तर जोपर्यंत हा तूस
50% आपल्याला दिसत नाहीये की 50% तूस आणि 50% बीट. तर ह्या पद्धतीने जवळपास 2 महिने आरामात आपल्याला विदाऊट क्लिनिंग आपण हे करू शकतो. जरी कोबा केला असला तर कोबा केलेल्या याच्यावर खूप चांगला असा रिझल्ट येतो. कारण कसं आहे की रोज कोंबड्या बसत असतील आणि जर तूस टाकत नसाल तर रोज क्लिनिंग करायला खूप असं जीवावर जातं. आणि ह्याच्यामुळे काय आहे की बरेच लोक मग क्लिनिंग करत नाहीयेत आणि मग तिथेच विष्ठा ही साचत जाते आणि त्याच्याने अमोनिया गॅस तयार होतो, बॅक्टेरिया तयार होतात दुनियाभरचे. किंवा मग काय अशा वेळेस काय बऱ्याच वेळा होतं की कोंबड्या त्या बीट सुद्धा खातायत. तर ते ह्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण पूर्ण शेडमध्ये ह्या पद्धतीने तूस टाकतो. तर तूस हा प्रत्येक सीझन वाईज वेगळा टाकायचा असतो. म्हणजे सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंचाचं थर टाकू शकता किंवा मग पावसाळा असेल किंवा मग हिवाळा असेल तर अशा वेळेस कसं आहे की मॉइश्चर जास्त असतं, म्हणजे वातावरणात दमटपणा जास्त असतो. तर अशा वेळेस 3 इंचापर्यंत आपण तूस टाकू शकतो. सर आपल्याकडं जे छोटे पिल्ले आहेत गावरान जातीचे त्याची पण संख्या भरपूर आहे. तर ते तुम्ही कसं म्हणजे पिल्लेची जी आहे तर ते पिल्ले आपण इथं बसून कोंबड्या बसून ते पिल्ले बनवतायत. तर ते आपल्याला दाखवा कुठं आहे आणि तुमच्याकडे मशीन पण आहे. आणि दोन्ही पद्धतीने काढतो. कारण कसं आहे बऱ्याच लोकांचा हे असतं की आम्हाला फक्त कोंबडी खालचीच पिल्लं पाहिजेत. तर मित्रांनो कोंबडी खालचीच पिल्लं तुम्ही जर प्युअर गावठी करत असाल तर ते पॉसिबल होत नाहीये. तर कसं आहे की आपल्याला दोन्ही पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता सांगायचं झालं तर कसं आहे की जेव्हा आपल्याला भरपूर अशी अंडी मिळत जातात. आता मला सांगायचं झालं तर माझ्याकडे रोज 50च्या आसपास अंडी निघतात. आणि अशा वेळेस काय होतं की आपल्याला कोंबड्या ह्या परफेक्ट फूड वगैरे होत नसतात. तर अशा वेळेस मग काय आपल्याला इन्क्युबेटरचा वापर करणं खूप असं गरजेचं असतं. तर आता ही आपल्याकडे जी मशीन आहे ती SM इन्क्युबेटरची मशीन आहे आणि जवळपास ही 1800 अंड्याची मशीन आहे आणि 1.25 लाखाची मशीन आहे. तर याच्यामध्ये ह्या पद्धतीने आपण पूर्ण ही अंडी इकडे हे ठेवतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वर हे 18 दिवस ठेवायचे असतात आणि 18 दिवसानंतर आपल्याला खाली जे ट्रे आहेत तर त्या ट्रेमध्ये आपल्याला ती अंडी ठेवावी लागतात. ही पूर्ण ऑटोमॅटिक ही मशीन आहे. एकदा लावली की आपल्याला तुम्ही पाहिजे तेवढी पिल्लं घेऊ शकता. कसं होतं की मशीनचा वापर का करायचा की सांगायचं झालं असतं कसं आहे की एकाच वेळेस आपण फार तर 10-15 कोंबड्या बसू शकतो. पण इन्क्युबेटरमध्ये कसं आहे की तुम्ही हजारोने अंडी लावू शकता आणि हजारोने पिल्लं काढू शकता. तर यासाठी आपण इन्क्युबेटरचा वापर करतो. सर ही जी मशीन आहे ह्या मशीनचं लिमिट किती आहे? किती अंडे आपण वन टाइम ठेवू शकतो यामध्ये? सांगायचं झालं तर याच्यामध्ये कसं आहे की टोटल 1800 अंड्याची मशीन आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेस 1800 अंडी ठेवू शकता. पण कसं आहे एवढी अंडी एकदाच भेटणं पॉसिबल नाहीये. गावरान अंडी विशेष तर भेटणारच नाहीत. हा गावरान अंडी तर भेटणार नाही तुम्हाला. कावेरी सोनाली ह्यासारख्या अंडी भरपूर अशा भेटतील. तर आपण काय करतो की याच्यामध्ये 3 बॅच लावू शकतो 600 अंड्याच्या. म्हणजे प्रत्येक वीकला तुम्ही 600 अंडी लावू शकता. तर पशुपालक मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहताय तुम्हाला असे कप्पे बनवलेले दिसतात आणि या कप्प्यामध्ये छोटे छोटे पिल्ले आहेत. तर मित्रांनो ही जे पिल्ले आहेत तर पिल्ल्यांचं जे तेज आहे ते एकदम जबरदस्त आहे आणि हे सर्व जे पिल्ले आहेत ते गावरान जातीचे आहेत. आणि विशेष म्हणजे हे आपल्या घरच्या कोंबडीवर बसून बनवलेले आहेत. तर सर तुम्ही हे जे कप्पे बनवलेत त्या कप्प्याची संकल्पना काय नेमकी? कसं आहे याला ब्रूडर्स बोलतात. म्हणजे तुम्ही तुमच्या साईडला आता हा आपला 4x4चा ब्रूडर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण शेड बनवतो आणि शेडमध्ये पूर्ण राऊंड स्टिक गार्ड लावून आपण ब्रूडिंग करत असतो. पण याच्यामध्ये काय होतं की आपण एक छोटा दरवाजा ठेवला आणि पूर्ण स्क्वेअर करून याच्यामध्ये आपण पिल्ले ठेवले. याच्याने काय होतं की बल्ब लावला तर हीट ही मेंटेन होते. पक्षी जी ऊब द्यायची आपल्याला एका पक्षाला 2 वॅट आपल्याला ऊब द्यायची तर ते आपण प्रॉपर असं देऊ शकतो. तर यासाठी ही संकल्पना आहे. आणि विशेष म्हणजे जे पक्ष्याची मर आहे ती पण याने कमी राहते. कसं आहे की चांगली हीट पक्षाला आता सांगायला झालं तर कसं आहे की आपण कोंबडीकडून पिल्लं काढतो. आता तुम्ही बघत असाल तर कोंबडी थोडा वेळ फिरवते त्याच्यानंतर एका ठिकाणी बसते आणि पिल्लाला ऊब देते त्याच्यानंतर परत. पण कोंबडी खालची ब्रूडिंग कसं असतं की काही दिवसानंतर तुम्ही बघत असाल कोंबडीने 15 पिल्लं काढली तर 1 महिन्यापर्यंत त्याच्याकडे 2 ते 3च पिल्लं राहतात. बाकीची मर होते. तर ती मर होऊ नये यासाठी आपण काय करतो की जेवढी पिल्लं आपण होतात ती आपण कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर ती पिल्लं एकत्र करून इकडे बुडामध्ये टाकतो आणि त्यांची ह्याच ठिकाणी आपण काळजी घेतो.
तर हे जे पिल्ले आहेत तर या कप्प्यामध्ये सरासरी तुम्ही म्हणजे किती साईज आहे आणि यामध्ये पिल्ले किती बसतात? कसं सांगायचं झालं तर एका स्क्वेअर फीटमध्ये पहिल्या वीकमध्ये म्हणजे पहिला जो आठवडा असतो पिल्लं निघाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 स्क्वेअर फीटमध्ये आपण जवळपास 4 पिल्लं ठेवतो आणि जसं जसं दिवस वाढतील तसं तसं जागा आपल्याला वाढवावी लागते. तर ह्या हिशोबाने आम्ही कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त 50, 60, 70 पर्यंत आम्ही पिल्लं ठेवतो आणि आपण कसं आहे की आपण पिल्लांचं विक्रीचं काम करतो त्याच्यामुळे 10 दिवस झाले 15 दिवस झाले की आपण ते सेल करून टाकतो. तर हे जे पिल्ले आहेत तर हे पिल्ले या कप्प्यामध्ये आपण किती दिवस ठेवताय? सांगायचं झालं तर कसं आहे जेव्हा आपण फ्री रेंजमध्ये सोडायचं झालं तर 1 महिन्याच्या आत आम्ही सोडत नाही कारण गावठी कोंबडीला जेवढी तुम्ही चांगली ब्रीडिंग कराल तर जवळपास 21 दिवस ब्रीडिंगची गरज असते. उन्हाळ्यामध्ये 14 दिवस केला तरी चालतो कारण नॉर्मल टेम्परेचर सर्व गोष्टी असतात. पण तुम्ही बाकीच्या ऋतूमध्ये तुम्हाला जवळपास 1 महिना हा ब्रीडिंगचा काळ असतो. 1 महिन्यानंतर आपल्याला बाहेर फ्री रेंजमध्ये सोडू शकता. तर मित्रांनो आपण आता पिल्लाविषयी थोडी माहिती पाहिली आणि ज्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालक ज्यांना नवीन कुक्कुटपालन करायचं आहे त्यासाठी जर कुणाला जे गावरान जातीचे जे पिल्ले पाहिजे आहेत तर सरांकडं भेटतायत. जर कुणाला पाहिजे असेल दिलेल्या स्क्रीन नंबरवरती सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पिल्ले खरेदी करू शकता आणि जे कुक्कुटपालनविषयी जे काही माहिती कुणाला जर पाहिजे असेल तर सरांशी संपर्क करून तुम्ही त्यांना माहिती विचारू शकता. तर पाठीमागं आपल्याला फ्री रेंजमध्ये तुमचं जे कुक्कुटपालन आहे त्याचं पण व्यवस्थापन थोडं जरा भारी वाटतंय कारण बऱ्याच ठिकाणी ते पण दाखवूया. आपण आधी ते हॅचिंग जे आपण जिथे कोंबड्या अंड्यावर बसवले तर ते आपण दाखवूया. चला मित्रांनो पलीकडं जे आपण पाहणार आहोत की जे कोंबड्या आहेत आपण काय करतो गावाकडे कुठंतरी एखाद्या ठिकाणी आपण असे 10-20 अंडी ठेवतो आणि त्यावर कोंबडी बसवतो. तर हे कोंबडी जे बसवण्याचं जे म्हणजे लोकांना माहीत नसतंय की परिपूर्ण नॉलेज नाहीत घेत लोक की डायरेक्ट काहीतरी आपलं 10-20 अंडे त्याखाली ठेवता आणि कोंबडी बसवताय. मग त्यामधले जे पिल्ले आहेत ते पिल्ले पूर्ण असे बाहेर नाहीत निघत. तर मित्रांनो पलीकडे त्यांची एक अशीच बनवलेली जी जागा आहे तर त्याविषयी आपण माहिती पाहूया. चला मित्रांनो. तर सर आम्हाला सांगा की जे आपण अंडी बसवतो आणि त्यामधून जे पिल्ले आपण काढतो तर ते अंडी बसवण्याचं व्यवस्थापन कसं असावं? ओके. तर कसं आहे आता बघा आपण इकडे तुम्हाला दिसत असेल आपण डबे पद्धत वापरले आणि टक सुद्धा वापरले तर तुम्ही ह्या दोन्ही पद्धती वापरू शकता. दुसरी गोष्ट काय आहे की पार्टिशन वेगळं केलंय त्याच्यामुळे बाकीचे कोंबडे किंवा बाकीच्या ज्या अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत ह्या आपल्या कोंबड्यांना डिस्टर्ब करत नाहीत. तर यासाठी तुम्ही जेवढं सेक्शन वेगळं कराल तर तुम्हाला रिझल्ट चांगला येऊ शकतो. आता तुम्ही बघत असाल तर आपण काय केलंय की जी रेती असते ती रेती आणि तूस या पद्धतीने आपण पूर्ण कोंबड्या ह्या अंड्यावर बसवल्या आणि इकडे बघत असाल तुम्ही तर कोंबड्या तुम्हाला ह्या अंड्यावर इकडे बसताना मला दिसत असतील. या पूर्ण कोंबड्या ह्या अशा बसवल्या. जवळपास आपण काय करतो की एखाद्या आठवड्याच्या अंडी असतात तर ते आपण ह्या कोंबडी खाली ठेवतो आणि जवळपास कसं असतं की जास्तीत जास्त 12 ते 14 पर्यंत किंवा 15 पर्यंत अंडी तुम्ही ठेवू शकता एका कोंबडीमध्ये. तेलाचे डबे सहसा म्हणजे सगळीकडे कुठेही तुमच्या एरियामध्ये जा तुम्हाला 20 रुपये ते 30 रुपयाच्या मध्ये हा डबा भेटत असतो. आपण काय केलंय की याला वरून कट केलाय आणि वरून कट केल्याने समजा आता कोंबडी आहे तर ही समजा कोंबडी आहे आणि कोंबडी अशी बसली इकडे तरी बघा ह्या पद्धतीने आतमध्ये बसणार आहे आणि अशा वेळेस काय होतं की हा डब्बा असा पडू नये यासाठी आपण काय केलंय की जवळपास एवढी माती टाकले म्हणजे रेती टाकले आणि रेतीच्या वर आपण तूस टाकला आणि हा तूस टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीफार चुना पावडर टाकतो जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दूध पिशवी वगैरे हा होऊ नये आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये कोंबडी ही अंड्यावर बसवतो. तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण कोंबड्या ह्या अंड्यावर बसवत असतो. जवळपास ह्या 38 कोंबड्या ह्या अंड्यावर आपल्या इथे बसलेल्या आहेत. तर सर मी फार्मवर तुमच्या आलो. फार्मवर बघतोय तुम्ही सकाळपासून तुमचं नियोजन चालू आहे कोंबड्यांचं आणि पलीकडे आपलं एक सेक्शन आहे की जिथं मोठ्या कोंबड्या आहेत आणि हे कप्पे पण पाहिजे यामध्ये छोटे छोटे पिल्ले पण जे 1-2 महिन्याची जी पिल्ले आहेत तर संपूर्ण पिल्ले मला ह्या
फार्मवरती म्हणजे तुम्ही हे जे सेक्शन बनवलं इथं दिसताय, ह्याचं काय गणित आहे नेमकं की तुम्ही इकडे हे पिल्ले आता सांगायचं असतं तुम्हाला हे इकडे ब्रुडर दिसतं, बरोबर आहे. ह्या ब्रुडरमधून 1 महिन्याचा झाला पिल्लू की आपण त्याला इकडे फ्री रेंजमध्ये सोडतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की छोटा जो पक्षी असतो त्याला मोठा पक्षी खूप त्रास देतो. म्हणजे ज्या अंड्यावरच्या कोंबड्या असतात त्या त्याला टोचा मारतात, ते कोंबडा असतो त्याला टोचा मारतो आणि अशा वेळेस काय त्याची ग्रोथ थांबते. तर यासाठी आपण काय केलंय की पूर्ण सेक्शन पिल्लांचा वेगळा केलाय आणि मोठ्या कोंबड्यांचा वेगळा केलाय. जेणेकरून काय होतं ज्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत त्या स्ट्रेसमध्ये सुद्धा येत नाही, कारण त्या टोचा मारतात सतराला आणि त्या कोंबड्या स्ट्रेसमध्ये, आणि स्ट्रेसमध्ये आल्यानंतर काय होतं की अंडी प्रोडक्शन कमी येतं. तर यासाठी जर तुम्ही कुक्कुटपालन करताय तर लहान पिलांचा सेक्शन हा वेगळा ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचीही वाढ चांगली होते आणि त्या मोठ्या कोंबड्या आहेत त्याही सुद्धा स्ट्रेसमध्ये येत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपण शेळी पालनामध्ये पाहत असतो की आपले ज्या मोठ्या शेळ्या असतात ते वेगळ्या सेक्शनमध्ये असतात आणि जे छोटे पिल्ले असतात त्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी आणि ते आपण बाजूला ठेवतात. तशाच प्रकारचं हे कुक्कुटपालनमध्ये सरांनी केलेलं आहे. छोटे पिल्ले एका साईडला, त्यापेक्षा थोडे मोठे पिल्ले एका साईडला आणि ज्या आपल्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत, ज्या विक्रीसाठी कोंबड्या आहेत ते पाठीमागं आहेत. तर मित्रांनो चला पाहूया जे फ्री रेंजमध्ये पाठीमागं तुम्हाला जे आतमध्ये नियोजन आहे त्यामध्ये मस्त सरांनी शेवग्याचे झाडं लावलेले आहेत, ज्यामधून आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम भेटतं. तर चला मित्रांनो पाहूया. तर सर आपण जे आता फ्री रेंजमध्ये कोंबड्या सोडलेल्या आहेत आणि तुमच्या इथे संपूर्ण म्हणजे असं गवत वगैरे पण दिसतंय. तर बऱ्याच लोकांचं कसं असतंय फ्री रेंजमध्ये सोडलं तर त्यांना खाद्य पण देत नाहीत. तर तुमच्याकडं हे जे कोंबड्या आहेत यांचं खाद्याचं नियोजन कसं आहे आपल्याकडे? कसं आहे मित्रांनो, सांगायचं झालं तर बरेच लोक यांना वाटतं की कोंबडी, गावठी कोंबडी ही उकिरड्यावरची कोंबडी आहे, तिला खाद्याची गरज नाही, तिला नाशवंत खाद्य असते ते दिलं तरी चालतं किंवा नुसतं गवत खाऊन ती जगू शकते. तर सांगायचं झालं तर गवतामध्ये किंवा मार्केट वेस्टमध्ये जे भाजीपाला वगैरे आणतात याच्यामध्ये जवळपास 90% पाणीच असतं आणि दिवसभर ती कोंबडी खाणार आहे तर ते फक्त पाण्याचं प्रमाण त्यांना भेटणार आहे. त्यासाठी कसं आहे की आपल्याला ग्रीन फोल्डर कुठलं पण असू दे, तुम्ही मार्केट जरी टाकत असाल, जरी गवत जरी टाकत असाल तरीही आपल्या पक्ष्यांना 2 वेळा तरी फिडिंग करणं गरजेचं आहे. जवळपास 70% आपल्याला कोंबडीला फीड देणं गरजेचं आहे. तर आपण काय करतो, फ्री रेंजमध्ये आपण भरपूर अशी झाडं लावलेत, त्याचबरोबर आपण आजोला सुद्धा लावला. तुम्ही आता इथे जवळून बघू शकता. तर हा आजोला आहे आणि सांगायचं झालं तर हा एक आपल्याला फुकटमध्येच भेटत असतो. तर ह्याचे खूप फायदे आहेत, याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर आहे, सर्व गोष्टी याच्यामध्ये, आणि कोंबड्या खूप आवडीने अशा खात असतात. तर ह्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे तर मार्केटचा वेस्ट आणण्यापेक्षा कसं, मार्केटच्या वेस्टेजमध्ये कसं असतं की भरपूर अशा केमिकल फर्टिलायझर वगैरे मारलेले असतात, कीटकनाशके मारलेली असतात आणि त्याच तुम्ही कोंबड्यांना देत असाल तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकतं, कोंबड्या आपल्या आजारी पडू शकतात. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आजोला सांगा. आता तुम्ही इथे केळीची कंडिशन बघू शकता, तर केळीच्या याला इथे पानच ठेवली नाहीयेत. तर ह्या पद्धतीने पूर्ण फ्री रेंजमध्ये तुम्ही केळीची लागवड करू शकता. केळीची पानं ही खूप आवडीने खातात. त्यावर आता इथे तुम्ही बघत असाल इथे तुम्हाला सुबाबूळ इथे दिसत असेल, तर सुबाबूळ सुद्धा कोंबड्या खूप आवडीने खातात. त्याचबरोबर शेवगा आहे, तर शेवग्याचीही खूप चांगल्या पद्धतीने वाढ होत असते आणि आपल्या कोंबड्यांना कॅल्शियम जवळपास, समजा तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये शेवगा असेल तर तुम्ही काय करू शकता की हा पाला जो असतो हा पाला सुकवून तुम्ही फीडमध्ये आपले मिक्स करून देऊ शकता. त्याच्याने पक्ष्यांची खूप चांगली वाढ. आता इकडे बघत सुबाबूळ, तर कोंबड्यांनी पूर्ण असं तोडून हा पाला खाल्लेला आहे. तुम्ही बघू शकता त्या झाडाची काय कंडिशन आहे. या पद्धतीने आपण हे नियोजन करतोय. त्याचबरोबर आता इकडे बघत असाल तर हा पूर्ण आपला फ्री रेंज एरिया आहे. जवळपास 23 गुंठे हा आपला एरिया आहे आणि पूर्ण याच्यामध्ये आपण आंब्याची बाग लावली. त्याचबरोबर सांगाल तर शेवरी, नंतर सुबाबूळ सांगा किंवा हातगा सांगा, केळी सांगा, पपई सांगा, असा भरपूर अशा फ्री रेंजमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आपण लागवड करू शकतो, जेणेकरून आपला खाद्यावरचा खर्च आपल्याला फक्त 30% द्यायचा आहे आणि बाकीच्या आपल्या गोष्टी आपल्याकडे फीड वगैरे टाकून ठेवायचं. सर जे आपण आता सांगितलं की आपण खाद्य देत आहे, तर ह्या खाद्याचं तुम्ही सांगितलं की नियोजन, या झाडांचं पण महत्व सांगितलं, पण तुम्ही हे जे खाद्य कोंबड्यांना देताय तर हे किती, म्हणजे 2 टाइम देताय की 1 टाइम देताय? कसं आहे, आम्ही 3 टाइम फिडिंग करतो. म्हणजे जर जास्त उन्हाळा असेल तर आम्ही 2च टाइम करतो, कारण उन्हाळ्यामध्ये कसं आहे की पक्ष्यांना हीट स्ट्रोक म्हणजे येण्याचे चान्सेस असतात आणि फीड खाल्ल्याने तो येतोच. तर त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये 2 टाइम करतो, बाकीच्या ऋतूमध्ये आपण 3 टाइम फिडिंग करतो, म्हणजे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बसायच्या आधी. त्या पद्धतीने करतो. आणि तुमचं हे जे आता मुक्त संचारमध्ये तुम्ही कोंबड्या सोडलेल्या आहेत, बरोबर, तर पाठीमागं आपण पाहता मित्रांनो, तर पाठीमागं जे नियोजन आहे सरांचं ते एकदम जबरदस्त आहे. कारण एवढ्या मोठ्या एरियामध्ये त्यांनी पूर्ण अशी जाळी मारलेली आणि त्याला साईडने ग्रीन नेट मारलेलं आहे. तर मित्रांनो एवढा खर्च करणं सोपं नाहीये. तर सर
यामधून बऱ्याच लोक समजा असं जाळी वगैरे मारताय, पण त्यामधून खालून थोडं सांड सोडताय किंवा हे असं कपडा वगैरे लावत नाही. मग याने काय होतं की आपल्या कोंबड्यांना धोका राहतो. जे जंगली प्राणी असतात, मुंगस असेल, तुमचा रानबोका असेल किंवा जे कुत्री असतात आपली, ते कुत्री पण बऱ्याच फार्म मध्ये काय होतं ते बाहेर गवत उगलेलं असतं आणि ते गवत खाण्यासाठी कोंबड्या यामधून बाहेर तोंड काढताय की ते कोंबडी म्हणजे लगेच धरताय. तर तुम्ही हे नियोजन केलेलं एकदम भारी आहे. तर सर आपण हे जे बनवलंय त्या जाळीची साईज वगैरे आणि ह्याला तुमचा आलेला खर्च आपला किती आहे ते सांगा तुम्ही. आपला टोटल 950 रनिंग फूट आहे आणि ह्याला जवळपास समजा 2 वर्षापूर्वी आपण ही जाळी मारली आणि जाळी जी मारली ती आपण 7 फूट मारले. शक्य होत असेल तुम्ही 8 फुटाची जाळी मारा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वरती ग्रीन नेट वगैरे मारायची जास्त गरज लागत नाही किंवा फिश नेट मारायची गरज लागत नाही. त्याचबरोबर काय केलं की आपण 10 गेजमध्ये 2 इंच गाळा वापरला. जेवढा तुम्हाला छोटा गाळा वापरता येईल तेवढा तुम्ही छोटा वापरू शकता, जेणेकरून काय आता समजा 2 इंचाचा गाळा आहे त्याच्यामध्ये आपला 1 महिन्याचा पक्षी आरामात बाहेर जातो. तर यासाठी आपण काय केलंय की ग्रीन नेट मारले आणि ग्रीन नेट नंतर आपण जी कौलं भेटतात, जे कौल भेटतात, जे आता लोकांनी काय केलं की बऱ्याच लोकांनी आता पत्रेच लावायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे जी कौलं आपल्याला भरपूर स्वस्त भेटतात. तर मी प्रत्येक ठिकाणी ही कौलं लावलेली आहेत. तर आपल्याला 1 रुपया कौल हिशोबाने आला, म्हणजे जवळपास आपल्याला 2 लाख रुपयेच्या आसपास हे पूर्ण 950 रनिंग फूट आणि 23 मिनिटाला माझं हे कंपाऊंड झालेलं आहे. तर यामध्ये सरासरी आपले किती पक्षी बसतायत? कसं आहे, सरासरी बघायला गेला तर एका कोंबडीला फ्री रेंज मध्ये 10 फुटाची जागा ची गरज असते, म्हणजे 10 स्क्वेअर फूट मध्ये एक कोंबडी पण ठेवू शकतो. तर जवळपास हे 23,000 स्क्वेअर फूटच्या वर आहे, म्हणजे आपण सरासरी याच्यामध्ये 2300 पक्षी आरामात ठेवू शकतो. सर आता आपण सगळं सांगितलं, पण बऱ्याच लोकांचं असतंय की कुक्कुटपालनची सुरुवात करतायत, कोंबड्या पण त्यामध्ये म्हणजे ठेवताय आणि कोंबड्या ज्यावेळेस ठेवतात त्यावेळेस अंडी उत्पन्न पण चांगलं असतंय, पण ह्याला मार्केटचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की म्हणजे ह्याचं मार्केट कसं कुठं शोधावं, या कोंबड्याची विक्री कशी करावी. तर एवढी मोठी अंड्याची संख्या झाली आणि कोंबडी म्हणजे प्रत्येक दिवसाला अंडे देते, मग अंड्याचा स्टॉक वाढत जातो पण त्याला मार्केट नसतंय आणि लोक काय करताय डायरेक्ट अशा कोंबड्या म्हणजे म्हणजे आपल्या फार्मवरती ठेवतात, पण हे नॉलेज नसतं. तर तुमच्याकडं हे मार्केट कसं आहे आणि जे आपले आता जे पशुपालक पाहत आहेत त्यांच्यासाठी सांगा की मार्केट कसं उपलब्ध करायचं. कसं आहे मित्रांनो, सांगायचं झालं असं तुम्ही आधी तुमच्या मार्केटमध्ये काय विकलं जातं त्याची आधी तुम्ही हे करा, म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये 5, 10, 20 किलोमीटरमध्ये तुम्ही फिरा, जे फार्म असतील ते फिरा, तिथे काय विकलं जातं. म्हणजे काही ठिकाणी कसं असतं की प्युअर गावठी आहे ते प्रत्येक ठिकाणी विकली जाईल अशातला भाग नाहीये. तर काही ठिकाणी सोनाली विकली जाते, काही ठिकाणी डीपी विकली जाते किंवा मग डीपीची अंडी, सोनालीची अंडी विकली जातात. आणि जर तुम्ही प्युअर गावठी करत असाल तर तुम्हाला रेट कमी मिळणार आहे किंवा मग तुम्हाला मालच विकणार नाहीये. यासाठी कसं काय करायचं की आधी आपला सर्वे करायचा, फार्म बघायचे, त्याच्यानंतर काय करायचं की ज्या दिवशी तुम्ही पक्षी आणताय, एक दिवसाचा पक्षी आणला त्या दिवशी तुम्ही मोबाईलवर तुमचे व्हॉट्सअप असतं, ग्रुप असतात, भरपूर अशा ठिकाणी आपले 10-15 ग्रुप तर प्रत्येकाचे असतात. त्या ग्रुपवर आपल्या पहिल्या दिवसापासून एक व्हिडिओ टाकत जायचा, म्हणजे एक आता टाकला, 15 दिवसांनी परत टाकला, तर लोकांना माहिती होतं की अरे ह्याच्याकडे कोंबडी पालन चालू केलं यांनी, आणि अशी करून आपण मार्केटिंग करू शकतो. त्याचबरोबर तुमचं सांगायचं झालं असतं फेसबुक अकाउंट असतं, फेसबुक एखाद्या दिवशी महिन्यातून एखादी पोस्ट टाकून द्यायची की बाबा आम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात केली. तर ह्या पद्धतीने जर आपण करत गेलो तर 5 ते 6 महिन्यानंतर जेव्हा आपली कोंबडी अंड्यावर येते तर आपल्याला त्यावेळेस सेलिंग करायला प्रॉब्लेम येत नसतो. किंवा दुसरी गोष्ट सांगायचं झाली तर तुम्ही तुमचा जो नाका असतो गावामध्ये, त्या गावामध्ये तुम्ही फ्लेक्स लावू शकता, बॅनर लावू शकता, किंवा मग बऱ्याच वेळा आपल्या गावातून रिक्षा जातात तर रिक्षाच्या मागे सुद्धा तुम्ही फलक लावू शकता. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर उतरलं तर परिपूर्णच करायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. नाही तर काय होतं, आता सांगायचं झालं तर व्हिडिओ बघून लोक हजारने तर टाकतात, पण जो व्हिडिओ टाकतो त्याची मार्केटिंग प्रॉपर असते, त्याची स्ट्रॉंग असते, त्याच्यामुळे तो 1000 का 2000 पक्षी सहज विकतो. पण त्याचं बघून आपण करायला जातो आणि आपला विक्रीला खूप असा प्रॉब्लेम येतो. आणि अशा वेळेस काय होतं की जे व्यापारी लोक आहेत तर ते आपल्याला जो रेट आहे तो खूप तोडून देतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लॉस होतो आणि आपला पोल्ट्री इंडस्ट्री आपली बदनाम होते. तर सर आता आपल्याला जे प्रेक्षक पाहत आहेत तर बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की आम्हाला गावरान जातीचे पक्षी पाहिजेत, पण काही ठिकाणी काय होतं गावरान जातीचे पक्षी म्हणून एक फसवणूक केली जाते. तर तुमच्याकडे जे आहे ते संपूर्ण ओरिजिनल गावरानच आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना नवीन कुक्कुटपालन करायचं असते, तर मग एक सोबत एवढे मोठे पक्षी भेटत नाहीत. तर कोणाला जर पाहिजे जर असते तर तुम्ही तुमच्याकडचे पक्षी विकू शकता का? कसं आहे, हा माझा पॅरेंट स्टॉक आहे आणि आपण आता भरपूर अशा फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली.
तर येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण मोठ्या पॅरेंट्सला देऊ शकतो. पण सध्या आपण पिल्लच विकतोय, कारण काय आहे, गावठी कोंबडी सध्या मिळत नाहीये आणि ह्या डेव्हलप करायला खूप असा वेळ जातो. तर कसं आहे, डायरेक्ट आपण सध्या आपल्याकडे नाही येत, पण 3-4 महिन्यानंतर आपण नक्कीच आपण या सेलिंगसाठी येणार. तर आपले जे आपल्याकडे पिल्ली विक्री आहे त्या पिल्ल्यांची किंमत सांगायला. आपल्याकडे जो एक दिवसाचा पक्षी म्हणजे 1 डे ओल्ड जो चिक असतो त्याची 55 रुपये आहे. 15 दिवसानंतर 90 रुपये आणि 1 महिन्याचा 130 रुपये. तर कसं असतं की पिल्लं विकणारे तर भरपूर आहेत, पण ज्यांच्याकडून तुम्ही पिल्लं घेताय त्यांना प्रॉपर माहिती आहे का, किंवा तुमच्याकडे काही गोष्टी व्हायला लागल्या म्हणजे मॉर्टिलिटी व्हायला लागली, काय लागली, तर ते तुम्हाला सांगू शकतात का. जर सांगत असतील, त्यांना माहिती असेल, तर अशा लोकांकडूनच पिल्लं घ्या, कारण भरपूर अशी फसवणूक तर होतेच, त्याचबरोबर मॉर्टिलिटी होते आणि तुमचा फार्म बंद होऊ शकतो. तर ह्यासाठी ज्यांना चांगली माहिती आहे अशा लोकांकडूनच तुम्ही पिल्लं घ्या. आणि सांगायचं झालंच तर आम्ही टोटल हर्बल मेडिसिन वापरतो, चांगली ब्रुडिंग करतो. मी ब्रुडर बघितले, त्या ब्रुडरमध्ये चांगली आपल्याला हे कसं आहे, लहान पिल्लांना मेन म्हणजे ब्रुडिंग आहे. आणि जर तुम्ही ब्रुडिंग जर करत नसाल तर तुमचा पक्षी पुढे जाऊन अंडी कमी देणार आहे किंवा वजन वाढ कमी होणार आहे, आणि अशामुळे तुमचा फार्म लॉसमध्ये जाऊ शकतो. यासाठी ब्रुडिंग ही खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, कोणाला जर गावरान जातीचे पिल्ले पाहिजे असतील, जे गावरान जातीच्या कोंबड्यासाठी जे कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये असतात, तर मित्रांनो नक्कीच आपल्या उमेश पाटील सरांकडून तुम्ही हे छोटे पिल्ले खरेदी करू शकता आणि पूर्ण विश्वासाने हे गावरानच आहेत ह्याची मी हमी देतो. तर मित्रांनो, दिलेल्या स्क्रीन नंबरवरती सरांचा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे पिल्ले खरेदी करू शकता. सर, हे आपण होम डिलिव्हरी देऊ शकता का? कसं आहे, आपण जवळपास 300-350 किलोमीटरच्या आसपास आपण डिलिव्हरी देऊ शकतो. पण मग ह्याच्यामध्ये कसं आहे की समोरच्याचं अर्ध भाडं किंवा आमचं अर्ध, या हिशोबाने काहीतरी गोष्टी करून ना मग ह्या गोष्टी होतील. प्रत्यक्षात जेव्हा त्यांचं लोकेशन बघितलं जाईल तेव्हा आपण ती होम डिलिव्हरी देऊ शकतो. आणि किमान 300 पेक्षाची ऑर्डर असेल तर आपण होम डिलिव्हरी देऊ शकतो. तर सर, आपले जे प्रेक्षक पाहत आहेत, तर बरेच लोकांचा गैरसमज असतो कुक्कुटपालनाची सुरुवात कशी करायची, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? मित्रांनो, कुक्कुटपालन करणं सोपं नाही आहे. तर ह्यासाठी खूप अशी मेहनत आहे, रात्र जागून सुद्धा गोष्टी करायला लागतात. तर मित्रांनो, सुरुवात करताना तुम्ही छोट्यापासून सुरुवात करा आणि त्यानंतर मग हळूहळू डेव्हलप करत तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात करा. लाखोचे शेड आधी बांधू नका, लाखोचं कंपाऊंड आधी करू नका. तुम्ही छोट्या, समजा सांगायचं झालं तुम्हाला 100 पक्षी येतात, तुम्ही 2 गुंठ्यापासून सुरुवात करा, 3 गुंठ्यापासून सुरुवात करा. त्याला येणारा खर्च कमी येणार आहे. 100 पक्षासाठी रात्री बसण्यासाठी तुम्हाला 100 स्क्वेअर फीटची जागा लागणार आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही करा. आणि जसं जसं तुम्हाला नॉलेज आलं तर त्या हिशोबाने तुम्ही मोठे पुढे वाढवत जा. तर कुक्कुटपालन करायचं आहे तुम्हाला, आणि जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याकडे खूप चांगली अशी सोय आहे. म्हणजे आपल्या फार्मवर डायरेक्ट प्रॅक्टिकल टोटल आपण ट्रेनिंग देत असतो. 1500 रुपये आपल्या फार्मची म्हणजे इथे फी आहे. आणि त्याच फीमध्ये तुम्हाला राहणं, दुपारचं जेवण, जर लांबून येत असतील त्यांना राहण्याची सोय आहे त्याच पैशामध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून 40 तासाचं आपलं ऑनलाईन ट्रेनिंग आहे. म्हणजे 1500 रुपयामध्ये तुम्हाला जेवणही मिळतंय, राहायलाही मिळतंय, आणि त्याचबरोबर ऑनलाईन पूर्ण म्हणजे सांगायचं झालंच तर नखापासून ते केसापर्यंत पूर्ण डिटेल्स आपल्याला ही 40 तासामध्ये आपण कुक्कुटपालनाची देत असतो. तर शेतकऱ्यांसाठी खूप चांगला असा फायद्याचा हा आहे. आणि 1500 रुपयामध्ये तुम्हाला करणं का गरजेचं आहे, कारण कसं आहे, सांगायचं झालं तुम्ही 100 पक्षी आणले आणि तुम्हाला काहीच माहीत नाही आणि अशामध्ये काय एखादा रोग आला किंवा मग काही गोष्टी घडल्या तर तुमच्या समजा 40-50 कोंबड्या जरी मेल्या तरी तुमची एक कोंबड्याची किंमत पकडली तर 500 रुपये, तरी तुमचे 20,000 असे जाणार आहेत. तर यासाठी कसं आहे मित्रांनो, तुम्ही प्रॉपर अशी ट्रेनिंग घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करा. तर सर, तुमच्या फार्मवर येण्यासाठी परत एकदा तुमच्या फार्मवर येण्यासाठी जो पत्ता आहे आपला, पत्ता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कसं यायचं तेवढं सांगायचं. सांगायचं झालं असतं तुम्ही मुंबईवरून किंवा ठाण्याहून येत असाल तर ठाण्याहून डायरेक्ट बसेस आहेत आपल्या इथपर्यंत, हायवेपर्यंत, मस्तान नाका, मनोर या ठिकाणी येऊ शकता. किंवा मग मुंबईवरून येत असाल तर तुम्ही पालघर स्टेशनला उतरा. पालघर स्टेशनपासून शेअरिंग रिक्षा आहेत, त्या आपल्या फार्मपर्यंत येत आहेत आणि यापर्यंत तुम्ही येऊ शकता. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9226466497. तर मित्रांनो, आपण आताच उमेश पाटील सरांची परिपूर्ण अशी मुलाखत पाहितली आणि त्यांचं फार्म पण पाहितलं, जे कोंबड्यामधील जे बारकावे असतात ते पण आपण पाहितले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरती जी बेल दिसते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नोटिफिकेशनद्वारे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि विशेष म्हणजे सरांचं पण चॅनल आहे. सर, आपल्या चॅनलचं नाव? माझ्या चॅनलचं नाव आहे द्वित फार्म, DWITFARM.
तर या पद्धतीने तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता माझ्याही. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कुक्कुटपालनाची माहिती म्हणजे पिल्लांची ब्रुडिंग पासून मोठ्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे, डेली आपला एक दिवसाआड आपला हा व्हिडिओ येत असतो आणि त्याचा नक्कीच तुमच्या कुक्कुटपालनामध्ये फायदा होऊ शकतो. तर नमस्कार सर, मस्त माहिती दिली तुम्ही. ओके. तर मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.